सोलापूर जिल्ह्यात तापमानाचा पारा जो आहे तो 40 अंशांच्या पुढे गेलेला आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अंगाची लाही होते। मात्र त्यातच आता सोलापुरातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयात असलेल्या जे प्राणी आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी त्यांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी चक्क कूलरद्वारे त्यांना थंड जे आहे वातावरण तयार करण्यात येत आहे। आपण आता आहोत प्राणी संग्रहालयामध्ये आणि या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर बिबट्या ज्या आहेत हे बिबट्या प्राणी या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये उन्हापासून। त्यामुळे आपण पाहतोय की कूलर लावून या ठिकाणी ते राहत असलेली जागा थंड ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो प्राणी संग्रहालयाच्या वतीने करण्यात येतोय। आपण पाहतोय खरं तर अतिशय हिंस्र प्राणी जे आहेत ते हे प्राणी आहेत बिबटे। 4 एकूण बिबटे या प्राणी संग्रहालयामध्ये आहेत आणि आपण पाहतोय कशा पद्धतीनं त्यांना वातावरण थंड ठेवावं थंड राहावं यासाठी कूलरद्वारे थंड हवा जी आहे ती त्यांना दिली जाते आणि त्याचबरोबरीनं 3 ते 4 वेळा दिवसातून पाणी देखील मारलं जातं आहे आणि या ठिकाणी त्यांची निगा जी आहे ती राखली जाते। खरं तर सोलापूर महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून हे प्राणी संग्रहालय जे आहे ते चालवलं जातं आणि त्यामुळेच पुढे आता उन्हाच्या झळा ज्या आहेत त्या मोठ्या बसताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे प्राण्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयामधील सर्वच प्राण्यांसाठी आता कूलरची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।